जिल्हा परिषद मेंबर सांगून इलिगल काम करताय. इलिगल काम करत नाही आम्ही. इलिगल आहे सगळं. करा तिथं बसा ना, घ्या ना मग तिथून. इथं काय सांगताय तुम्ही? रस्त्यावर उतरलेली आहे. जनता रस्त्यावर आहे. आपण जिल्हा परिषदेत तिथं सांगा, शासनाला सांगा. वाळूज परिसरामध्ये नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे शहरातील खवड्या डोंगर परिसरात शुक्रवार रोजी ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या घडाफोड आंदोलनाला मोठ्या संख्येने आंदोलक जमले. मात्र हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हिसकावून लावले. यावेळी डीसीपींच्या समोर आंदोलकांनी मडके फोडून रोष व्यक्त केला. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे. आपण सगळे इथून निघून जा. काय बोलणार? पोलिसवर असलेला हल्ला आहे. हे बेकायदेशीर हल्ला आहे पोलिसवर. डीसीपीवर तुम्ही हल्ला केलाय. तुम्हाला याचा कायदेशीर हे बाईला बसवा. गाडी कुठे? गाडी तुम्ही सगळं चला रे, सर्व गाडीत बसा. त्या गाडीत बसा, सर्व महिला बसवा त्या गाडीत. मोठ्या मोठी गाडी येत नाही. जय भवानी, जय शिवाजी. हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ठीक आहे, आम्ही थांबवतो ना. आम्हाला थांबवता येते, आम्हाला थांबवता येते. आम्ही थांबवतो. कसं थांबवायचं ते मी थांबवतो. तुम्ही इलिगल काम करताय सगळं. तुम्ही इलिगल काम करताय सगळं. जिल्हा परिषद मेंबर सांगून इलिगल काम करताय. इलिगल काम करत नाही आम्ही. इलिगल आहे सगळं. करा तिथं बसा ना, घ्या ना मग तिथून. इथं काय सांगताय तुम्ही? रस्त्यावर उतरलेली आहे. जनता रस्त्यावर आहे. आपण जिल्हा परिषदेत तिथं सांगा, शासनाला सांगा. 10 के फाईन लागते. इलिगल आहे. आपलं चालू आहे तुमचं. तुम्ही प्रतिनिधी आहात, तिथं बोलायचं, इथं नाही बोलायचं. अरे काय तुमचं, तुम्हाला मराठी समजत नाही का? तुमचे दोघी लोक तुम्हाला आम्ही सूचना दिलेली आहे एकदा. आपल्याला कळत नाही का आपली मराठी? कोणती वेगळी भाषा चालू का? असं वाटतं की काही होत नाही. आपल्या आंदोलनाला परवानगी नाहीये. तुम्हाला आंदोलन करायचं असेल कायदेशीर मार्गाने परवानगी घेऊन आंदोलन करायचं आहे. त्यामुळे तुम्ही रस्त्यावर येऊ नका. रस्त्यावर आले तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. विनाकारण तुम्हाला त्रास होईल त्याचा. सर्व
भगिनींना विनंती आहे की घरामध्ये जाऊन तुम्ही मारायचा अधिकार नाही यांना. सगळ्या प्रशासनाला काय मागणी आहे, कशासाठी जमलो तुम्ही? आम्ही पाण्याचं आंदोलन करत आहोत. जनतेच्या हक्कासाठी लढण्यासाठी जनता सगळी रस्त्यावर उतरलेली आहे आणि जनता आज घडा फोडणार आणि पाणी आणणारच आहे. आम्ही प्रशासनाला बऱ्याच दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर कुठलीही ऍक्शन न घेतल्यामुळे जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि ती आज घडा फोडणार आणि आंदोलन करणार म्हणजे करणार. पोलिसांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे कुठलीही परवानगी नाही, तुम्ही बेकायदेशीर परवानगी नाहीये, पण आमची जनतेचं समाधान झालेलं नाहीये ना. जनतेचं समाधान होण्यासाठी त्यांनी काहीतरी पाठपुरावा करायला हवा होता आणि त्यानंतर जनता बाहेर उतरलेली आहे. जर त्यांचं समाधान झालं असतं तर जनता रस्त्यावर आज उतरली नसती. ते त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी तुम्ही लढतात. परवानगी काढली नाही याच्यासाठी. परवानगी नाही, आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकारला. बरं, आता तुमची पुढची काय भूमिका आहे? आता आमची अशी भूमिका राहणार आहे की जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत ही जनता अशीच चिघळलेली राहणार आहे आणि जागोजागी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. तुमचं नाव? जिल्हा परिषद तर त्या सदस्य ललिता आंदोलनासाठी सुरेश कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे, पोलीस बेकायदेशीर आहे. त्यामुळे गाड्या सुद्धा येणार आज नाही तर कधीच नाही. आज नाही तर पाणी द्या. सगळ्यांचं आंदोलन हे बेकायदेशीर आहेत, याची तुम्हाला इच्छा परवानगी मिळालेली नाही. तसेच पोलीस कमिशनर यांचे आदेश अन्वये 5 पेक्षा जास्त लोक एकत्र होऊ शकत नाही. पोलिसांनी हे आंदोलनाला काही परवानगी देण्यात आलेली नाही आहे. आपण सगळे बेकायदेशीर कृत्य करत आहेत. आपल्याला आम्ही शेवटची वॉर्निंग देतो, आपण वापस आपल्या आपल्या घरी निघून जा. अदरवाईज पोलीस आपल्याला डिटेन करून आपल्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. आपल्याला आमची हे शेवटची वॉर्निंग आहे, आपण निघून जा. आम्हाला डिटेन करायला काही अवघड राहणार नाही. साहेब इधर से आओ ना. डिटेन वाहन बोलो, डिटेंशन हो रहा है. पब्लिक एरियाची काही परवानगी देण्यात आली नाही. डिटेन करा. आपण आपण वापस या. आपण आपले घरी वापस या. आमची तुम्हाला सगळ्यांना आहे सूचना आहे. त्यांना अडवलं, ताब्यातही घेतलंय, काय सांगाल? आम्हाला एक काल माहिती मिळाली की काही लोक सोलापूर धुळे हायवेवर आंदोलन करणार आहेत. त्यांचे सोबत आम्ही याच्या आधी 2 मार्चलाच मीटिंग घेऊन त्यांना त्यांचे जे विषय आहेत त्याला संबंधित खात्याला भेटून त्याचा समाधान करावा ह्याची सूचना दिली होती. त्यांनी आम्हाला 2 मार्चला हमी पण दिली होती की आम्ही काही आंदोलन करणार नाही. तरी पण काल आम्हाला गोपनीय पद्धतीने माहिती मिळाली की हे लोक काही आंदोलन करण्याच्या नियोजनात आहेत. तर आम्ही यांना काल रात्री परत जाऊन त्यांना लेखी सूचना दिली. लाऊडस्पीकरने एरियामध्ये फिरून सूचना दिली की आपण एरियाला येऊ नका. पोलीस कमिशनरचा जमावबंदीचा आदेश लागू आहेत. हे आंदोलनाला कोणीही पोलिसने परवानगी नाही दिलेली आहेत. तरीही हे लोकांनी आम्हाला ऐकलं नाही आणि जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून सोलापूर धुळे हायवेवर येण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रयत्नामध्येच आम्ही यांना अडवून यांना कायदेशीर पद्धतीने डिटेन करून यांच्यावर पुढे गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे. बरं, किती लोकांना ताब्यात घेतलंय, काय पुढची भूमिका? आमची जे हे कारवाई आहे ते सध्या सुरू आहेत. कारवाई संपल्यावर आम्ही याच्या बाबतीत आपल्याला सविस्तर सूचना देऊ. पण नागरिक ज्यावेळेस स्वतःच्या प्रश्नांसाठी भांडतायत त्यावेळेस पोलिसांनी दडपशाही केली असा आरोप नागरिकांकडून होत आहे. नागरिकांना आर्टिकल 19 इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे त्याचा अधिकार आहेत, पण ते अधिकारला अंमल करायला त्यांना पोलिसांकडून
परवानगी घेणे, पोलीसच्या जे जमावबंदीचा आदेश आहे त्याचा रिस्पेक्ट करणे आणि तसेच त्यांची जी मागणी आहे त्याच्यासाठी पोलीस त्यांची पूर्ण मदत करेल. जे संबंधित खाते आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटून बोलू की यांचे मुद्देचा हे करा, त्यांचं समाधान करा. पण जर विना परवानगी जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून पोलिसांना मीटिंगमध्ये दिलेली हमीचा रिस्पेक्ट न करता जर असे कोणी निकृत करणार असेल तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई 100% करणार आहेत. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले होते, त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. तर तुम्ही नागरिकांमध्ये आणि संबंधित विभागाच्या बैठक बोलणार आहेत का आणि याचा तोडगा कसा निघणार आहे? आज जे घडलेली घटना आहेत त्यात काहीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही प्रोएक्टिव्ह पोलिसिंग करून जे लोक जमावबंदीचा उल्लंघन करत होते त्यांना डिटेन केलेलं आहे. आमची कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहेत. आपला जे दुसरा प्रश्न होता, येस, आम्ही इतर विभागांना सोबत परत बसून एकदा 2 तारखेला मीटिंग झालेली आहेत, जे आंदोलन करते होते आणि इतर विभागाचे लोक, जे बाकी लोक आहेत, जे बाकी मागणे आहेत त्याच्यासाठी आम्ही परत इतर खात्यांना जे संबंधित मुद्द्याचे खाते आहेत त्यांना भेटून त्यांना याचा काहीतरी तोडगा काढावा याची विनंती करू. ओके.